नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सूरज. तर आज मी तुम्हाला परत माझा डेली लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये घेऊन चाललो आहे. माझ्या कामाची सुरुवात झाली परत डेली प्लॅनिंगने. बॅग चेक केली आणि आलो महिन्याकडे. महिन्याला घेतलं पुसून, चकाचक केली. चालू करून फील्डवर जावं म्हणलं तर महिन्याने दिला सकाळी सकाळी धोका. तिची झाली बॅटरी डाऊन आणि तिला चालू करायला किक नाही आहे. मग काय, केली ढकलायला चालू. पहिल्यांदा ढकलली पण चालू काही झाली नाही. घेतली थोडीशी पाठीमागे आणि दिला परत धक्का. नशीब यावेळेस चालू झाली. मग काय, तिला गेलो घेऊन तिच्या डॉक्टरकडे. असं पण तिचं बरंचसं काम निघालेलं होतं. तिला तिथं केलं ॲडमिट आणि मित्राचा काळा घोडा घेऊन निघालो फील्डवरती. या महिन्याच्या नादामध्ये जायला झाला होता उशीर. मग काय, निघालो फास्टमध्ये आणि गेला होता तिथे एक पहिला कॉल. तो घेतला करून आणि केला रिपोर्ट. तिथून गेलो नेक्स्ट कॉलसाठी. तिथं होतं एक पेशंट. थोडं वेटिंग होतं. मग घेतलं मेडिकलचा आर-सी-पी-ए करून. आर-सी-पी-ए झाली, वेटिंग करून घेतला कॉल करून. तिथून निघालो की समोर दिसलं अमृततुल्य. मग आठवलं सकाळी महिन्याच्या नादामध्ये चहा पिलाच नव्हता. मग काय, चहा घेतला पिऊन आणि गेलो पुढच्या कॉलसाठी. तिथे डॉक्टर होते बिझी. डॉक्टर म्हणले 10 मिनिट वेट करावं लागेल. मग काय, थांबलो वेटिंगसाठी. वेटिंग म्हणजे आमच्यासाठी काही नवीन नाही आहे. आमच्या डेली लाईफमधलं रुटीन आहे. 10 मिनिटाचे 30 मिनिट झाले पण त्यांचं काम काही संपलेलं नव्हतं. मग तोपर्यंत स्वतःच्या ब्लॉगमध्ये मारली थोडीशी स्टाईल. तेवढ्यात त्यांनी घेतलं बोलवून. त्यांना पण जायचं होतं अर्जंटमध्ये, तर त्यांनी सांगितलं की फक्त प्रॉडक्टचे नाव रिमाइंडर कर. मग काय, प्रॉडक्टचे नाव रिमाइंडर केले आणि आलो बाहेर. तर हे आमचं असतं वर्किंग. 30 मिनिटाचं वेटिंग झालं आणि 1 मिनिटाची मीटिंग झाली. तिथून निघालो पुढच्या कॉलसाठी. तिथं गेलो, तिथं पण होते 1-2 पेशंट. मग तो कॉल घेतला करून थोडंसं थांबून आणि तिथून गेलो नेक्स्ट कॉलसाठी. मग काय, इथे होते बरेचसे पेशंट. मग काय, परत आणखीन वेटिंग. मग काय, थांबलो थोडा वेळ. हा भाऊ मेडिसिन विसरून चालला होता. मग तिथं थोडंसं आणखीन 10-15 मिनिटं वेटिंग करून पेशंट संपले. पेशंट झाल्याच्यानंतर कॉल घेतला करून. तिथेच लगेच होता खाली दुसरा कॉल. तिथे काही पेशंट वगैरे नव्हते. मग पटकन तो घेतला कॉल करून. तिथून जायचं होतं आपल्याला खराडीमध्ये. जाताना म्हणलं लय ऊन लागतंय, जरा थोडंसं बॉडीला हायड्रेट करावं. मग काय, उसाचा रस प्यायला गेलो. त्या दादाला सांगितलं विदाऊट बर्फ एक द्या. दादाने केलं उसावर अत्याचार चालू. मग ऊस-बीस सोडून झाल्याच्यानंतर 10 मिनिटांनी त्यांनी दिला हातामध्ये फायनली ग्लास. रस घेतला पिऊन आणि निघालो पुढच्या जर्नीला. तुम्हाला असेच डेली लाईफस्टाईल ब्लॉग बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भावांनो, फील्ड वर्क करणाऱ्यांच्या लाईफमध्ये लय स्ट्रगल असतं. आमच्यासाठी ऊन, वारा, पाऊस या गोष्टींचं काहीच घेणं-देणं नसतं आणि आमचा कधी टाईम येण्याचा फिक्स असतो ना जाण्याचा. कधी-कधी आम्हाला 10 ते 12 तास पण फील्डवरती थांबावं लागतं. कधी-कधी 3 ते 4 तासामध्ये पण आमचं काम संपतं. तर तिथून गेलो आपण पुढल्या कॉलला. इथला कॉल केला आणि निघालो शेवटच्या कॉलसाठी. जाता-जाता आपल्याला भेटलं खराडीमधील सर्वात मोठं आय-टी हब. भाई, कधी काळी स्वप्न होतं अशा आलिशान बिल्डिंगमध्ये सूट-बूट घालून एसी रूममध्ये जॉब करायचं. सूट-बूट घालून जॉब आता पण करतोय. फक्त फरक एवढाच आहे, एसी रूम नाही आहे तर नॅचरल टेम्परेचरमध्ये फिरतोय. चला तर मग तिथून आलो आपल्या शेवटच्या कॉलला. इथं भाई इथे आलं की कळलं की हा कॉल काही होणार नाही. मग भावांनो, इथे झालं होतं काहीतरी कांड. विचारले समजलं की तिथल्या एका कामगाराला दातखिळ बसली होती. मग ते झालं होतं व्यवस्थित. मग तिथून गेलो आपण आपल्या जिगरींना भेटायला. हे सगळे मला न बोलवता बसले एकटेच. मग काय, गेल्या-गेल्या 3-4 शब्द चांगले बोलले. थोड्या फालतू गप्पा गोष्टी मारून लागली होती भूक. मग दिली 2 मिसळची ऑर्डर आणि 2 मिसळमध्ये तिघा जणांनी दिला ताव मारून. पण घेतलं शूटमध्ये. याचा होता आज उपवास. जेवण करून निघालो घरी. शुभ्या म्हणला, "थांब, तुझा काढतो व्हिडिओ." त्यानं काढला माझा शूट. त्याला केला बाय आणि मी निघालो महिन्याकडे. तोपर्यंत याने महिन्याचं पोस्टमॉर्टम करून ठेवलेलं होतं. तिच्या कामाला लागणार होता वेळ. तिथून गेलो मित्राला त्याची गाडी द्यायला. मंडळी, असा होता आजचा आपला दिवसभराचा स्ट्रगल. तर कसा वाटला व्हिडिओ? प्लीज नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद. मंडळ आपलं आभारी आहे.